अक्षु हे घे मोदक. नमस्कार सगळ्यांका, कशी आसाय? बरे आसाय मा? तर आज अंगारकी संकष्टी असा. शेगलाची भाजी आम्ही बनवलेलीच हा. तर आता आम्ही बनवतलो उकडीचे मोदक. तर आई कशी बनवतात ती आपण आपला गरम एक तांबियो पाणी, तर ह्याच्यात आपण जाया पीठ ठेवलेला तांदळाचा मोदकांचा ता घालतलो. आणि हा असा आपला खोबरा, ह्या तुमका मी दाखवेनच काय करूचा हा. तर ह्याच्यामध्ये आई घालून घेता मीठ. आपण जेवढा पीठ हा तेवढाच मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. कमी कमी घालचं हा तेवढाच ना. हा तास तेवढा कळतला ना. मग त्याच्यानंतर काय, त्याच्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचा. ह्याच्यात पाण्यात टाकूचा ना तूप. तर आपण त्याच्यामध्ये पाण्यात तूप टाकून घ्यायचा. तर आपण ह्याच्यात ना तूप टाकून घ्यायचा. 1 चमचा टाकायचं. आणि तूप आपला वितळल्याच्या नंतर पाणी उकळा होया. पाणी आपला असं उकळा होया म्हणजे तूप वितळा होया. आणि तूप वितळून गेल्याच्या नंतर जा मी तुमका तांदळाचं पीठ दाखवलंय ह्या, तर ता आपण घालून घ्यायचा. वितळला तर हे बघा, गॅस कमी करून घ्यायचो आणि त्याच्यात आपण असं पीठ घालून घ्यायचा आणि असं ढवळून घ्यायचा. ढवळत राहूचा असता. तर आपण असं ढवळत राहायचं असतं. तर हे बघा, हे आपण ना नीट सगळं ढवळून घ्यायचा. आपल्या ढवळूचा झाला. तर हे बघा, आपण असं असं सगळं ढवळून घ्यायचा. आणि नंतर ना आपण या थंड झाला ना की हातान मळून घ्यायचा. होय ना, हातान मळून घ्यायचा थंड झाल्याचं ना, तेल लावून. तर आपण मी तुमका दाखवेनच कसा करू हवा. तर आता आपला ह्या रेडी झालेला, ह्याच्यावर आपण झाकण मारून ठेवायचा. परातीत कसं काढतलं हो, परातीत नंतर काढतलो. आता आपण याच्यावर झाकण मारून ठेवूया. कढईत तूप घालून घेऊया 2 चमचे. कारण आता आपण खोबरा आणि गूळ ह्याच्यात भाजून घेऊया मस्तपैकी. आणि आपण ना खोबऱ्यात मगाशी ना जरासं मीठ घातलेलं चव येण्यासाठी. आपण यानं गूळ वितळापर्यंत कढईत भाजून घेऊचा हा. ऑरेंज नको, बस झालं तेवढा. ह्या जा गूळ असा ना, वेलची घालूची हा. ह्या जा आपला गूळ, सॉरी, ह्या आपला खोबरा असा ना तर ऑरेंज होऊ गया. म्हणजे जे गुळाचे गुटली आहेत ना ते शार्प असे वितळा होय का, एकदम असं मस्त लागतं. आणि ह्याच्यावर आपण आता वेलची घालून घेतो. तसे मोठ देवता तर पूर्ण आपला गूळ वितळा होया. मग त्या आतमधला जा पिठाच्या आतमधला जो असता ना तर मस्त लागतं. आणि वरनं तूप घालून खायचा की अजून मस्त लागतात मोदक. वेलची घालून घे. आता आपण वेलची घालून घ्यायची. बस झाली. तुमच्याकडे जायफळ असतात तर जायफळ घातलाय तरी चालता. असं आपल्याकडे मग घाल ना जायफळ. हा, जायफळ तुम्ही वरण घातलाय तरी चालतं. आम्ही वरण घालतो जायफळ. आपला आता ना गूळ आणि खोबरा एकजीव झालेला मस्तपैकी. आणि गुळाचे गुटले जे होते ना ते सुद्धा बऱ्यापैकी मोडलेले असत, म्हणजे वितळलेले असत. असा आपला होप आहे. आणि वास पण येता, म्हणजे जेव्हा नीट भाजता ना तेव्हा वास पण त्याचं चांगलं येता. झाला मोडला झाला ना. तर आता आपला ह्या रेडी झालेला हा. वरण आम्ही फक्त जायफळ घालून घेतो. आणि आता आम्ही पीठ मळून जातो. गॅस बंद केलो.
संकष्टीची आज संकष्टी चतुर्थी आहे, मग त्याची आज पूजा करून घेतात. तर आईचे मोदक करून झालेलेच होते अर्धे, आणि मी तुमका बोललेले ना अर्धा आम्ही पीठ ठेवला. तर आमच्या घरातले शेफ कोण असत ते तुमका मी दाखवेनच. ह्याच्या आधी पण तुम्ही त्यांच्या व्हिडिओत बघितला असतालात, कारण त्यांच्यानी माझ्यासोबत असे व्हिडिओ पण केलेले होते. तर ती आमच्या घरातलीच हा एक. तर मी तुमका तर दाखवते ती कोण हा. जर ती का ओळखत असत तर तुम्ही होय म्हणून सांगा, होय कमेंट्स द्या. म्हणजे ह्याच्या आधी व्हिडिओत बघितला असत तर माझ्याच व्हिडिओमध्ये. तर मी तुमका दाखवते ता कोण असत. हे असत आमचे मोदकवाले. ह्याचे मोदक एकदम मस्त परफेक्ट होतात आणि एकदम मस्त असतात ते. आणि तुम्ही खालात तर परत परत खात राहतालात. तर अक्षू जरा वर बघशील. तर हे असं एका तुम्ही ओळखत असताल आहे. ह्याच्या आधी पण त्यांनी व्हिडिओमध्ये माझ्यासोबत व्हिडिओ केलेले असत. तर तुमका जर मोदक बनवगी हवे असत तर एका तुम्ही घेऊन जावा. पण त्याच्यासाठी आमका डिमांडमध्ये ह्या करूचा लागताला. चार्जेस पण आहेत त्याच्यासाठी आमका. असं फुकट नाही हा घेऊन जाऊ मोदकासाठी. तर हे बघा, ह्या असा पीठ लावून मळता, पाणी लावून. बघा, हे असं तेल लावून घ्यायचा लाटणीक आणि पिठाक, आणि असं मळून घ्यायचो गोळो. लाटून घ्यायचो. सांगले ना माझं डोकं दुखतं, मी काय पण बोलतोय मला समजत नाही. तर हे बघा, मध्ये मध्ये असा तेल लावून घ्यायचा. तर एक मोदक आपलं इथे तयार झालेलो असा. माझं ना असं डोके दुखतं. आज उपवास पकडलाय संकष्टीचो. तर माझं ना डोके दुखतं. तर मध्ये मध्ये काही शब्द मी उलटे सुलटे बोलतोय. तर जरा समजून घेवा माका, कारण माझं डोके दुखतं त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर काय करता. आता आपलं असो, आपण जा आता बनवलेला हा ना, तर त्याच्या आतमध्ये घालायचा सारण आतमध्ये घालून घ्यायचा असं. तुमका मोदक आवडतात की नाही माका कमेंट्समध्ये नक्की सांगा. असं तर हे बघा, आपलं मोदक तयार असा. मोठे मस्त दिसतात ना. पण मोदक उकडत ठेवूया. किती वेळ ठेवतो उकडत? 15-20 मिनिटं आपण मोदक उकडत ठेवूया. किती? 30. मग 15-20 मिनिटं आपण अशी उकडत ठेवूया. रवलेला पीठ जरासा. तर आता आपण झाकण मारून घेऊया त्याच्यावर आणि भेटूया 15-20 मिनिटांनी. ना की गॅस बंद करूचो लागता. म्हणजे 15-20 मिनिटं झालेली आहेत. करू ना बंद? हो, झाली 15-20 मिनिटं. तर आता मी गॅस बंद करून घेतोय. आता लगेच काढूचे आहेत की उघडून बघूया. हे बघा, मस्त असे आपले मोदक दिसतात, उकडलेले आहेत. असे एक एक करून ताटात काढून घेऊया. गरम होत. तर आता आपण देवाक नैवेद्य देऊया. चला बघूया. हे बघा,
आता आपण ह्यो देवाकडे ठेवूया. तर हे मोदक डाळ भात शेगलाची भाजी आणि मुळ्याची भाजी. तर आई आता देवाकडे ठेवतली तो. अक्षय घे मोदक. का मोदकांचा व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.